मी रसवंतीवर बसेल होतो तर सकाळी बबलू भाऊ आले आपल्या रसवंतीवर। सकाळी सकाळी कुठे चालले म्हणलं तर ते म्हणले 4 व्हीलर गाडी पाहायला जायची आपल्याला। या भावाला घ्यायची होती गाडी, मला पण घेऊन चालले। मी इंट्रो मारत होतो तेवढ्या त्या भाऊन हरण दिली। आम्ही भयान हसलो, आमच्याकडे पाहून ते पण हसले। जय श्रीराम मित्रांनो आणि मैत्रिणी। जालना राजूर रोडला या वॉटर पार्कला कोण कोण आलेले तेवढं कमेंट नक्कीच करा। वाटांना जाताना एवढी ट्रॅफिक दिसली ना, लईच भयान लगे। ट्रॅफिक मधून निघून सरळ गाडी जवळ आलो। ही गाडी कोणती आहे आणि या गाडीचं नाव काय कमेंट मध्ये नक्कीच सांगा। गाडीचा बोनट खोलून सगळी मशीन पाहून घेतली। बाहेरून गाडी तर एकच नंबर आहे, आतून पण पाहून घेऊ। आतमधलं गाडीचं पण इंटिरियर एक नंबर बनेल होता। गाडीला मोठा डिस्प्ले पण दिला होता। आता हे डिस्प्ले आहे ना, टाकला का कंपनी कुण आलं एवढं कमेंट करून सांगा। गाडीची डिक्की चेक करायला गेलो होतो, त्याच्यात बॅट सापडली। तेवढ्यात बबलू भाऊना 2-4 सिक्स मारले आणि मी पण बॅट घेऊन 2-4 सिक्स मारून घेतले। या भाऊला गाडी घ्यायची होती, मस्त ते बसून आतमधलं इंटिरियर वगैरे सगळं पाहिलं। गाडी एक नंबर कंडिशन मध्ये होती, पण आम्ही दुसऱ्या शोरूमला गेलो अजून दुसरी गाडी पाहायला। दुसरी गाडी i10 पाहिली आणि ऑफिस मध्ये आलो त्याची चर्चा करायला। भाऊ फोनवर बोलत होते म्हणून बबलू भाऊना स्टाईल वगैरे मारून फोटो बिटो काढले। तिथून चर्चा करून आम्ही निघालो घरासाठी। जाता जाता एवढं कमेंट करा, या वॉटर पार्कला कोण आलंय आणि कोण येणार आहे। बाहेरून एक नंबरच दिसू राहिला, आतमध्ये आम्हाला पण जायचं होतं पण आमच्याकडे टाइम नव्हता। आम्ही डायरेक्ट जालन्याहून राजूरला आलो। हा बबलू भाऊच्या वडिलाचा स्पेशल व्हिडिओ तुम्हाला इंस्टाग्रामच्या आयडी वर भेटून जाईल। सपोर्ट नक्कीच करा बरं का। आम्ही 2 व्हिडिओ काढलेले होते, या 2 भाऊचे आणि बंडू आप्पा कोमटेचे। हा व्हिडिओ पार्किंगचा आहे, नक्कीच बघा आणि सपोर्ट पण नक्कीच करा। व्हिडिओ काढून झालं आणि सरळ आलो आपल्या बबलू भाऊच्या पाणीपुरी सेंटरवर। तेवढ्यात मुकेश भाऊ आले इथं। मुकेश भाऊ आल्यावर आम्ही 2-4 कॉमेडी व्हिडिओ पण काढून घेतले ना, आम्ही आलो सरळ जेवायला आलो तर आपल्याला नावकरी भेटला। आपला नावकरी पण चांगले चांगले मस्त रील बनवतो, त्याला पण जाऊन सपोर्ट करा त्याच्या आयडीवर। मुकेश भाऊ, मी आणि आपला नावकरी डायरेक्ट जेवायला बसलो। वाढण्यासाठी सगळे कॅटरिंगचे पोरं लावेल होते, त्यानं पण दनादन वाढून घेतलं। भाजी आंब्याची बनली होती, एकच नंबर लागली। आम्ही जेवण करून सरळ घराकडे निघालो, तेवढ्यात आपल्याला आपला नावकरी सोडायला आला। तेवढं चॅलेंज विसरू नका बरं का। जय श्रीराम।